युती करणार काय माहिती का राजा, आता माझ्या विचारांशी युती करणं कोणाला पडायचं कळलं का? कारण दुसरी पहिली गोष्ट अशी आहे की जोपर्यंत माझ्याकडे उमेदवारी मागायला मी विचारतो तुझं प्रॉपर्टीचं ब्लॅक अँड व्हाईट प्रमाणपत्र घेऊन आलं. आता हे असं म्हणणारे पक्ष म्हणणार आहे कशाला तुझं पक्ष युतीसाठी, त्यातून जर एखाद्याला वाटलं माझे विचार पडले, आमच्या पक्षाची ध्येय भूमिका पडली, प्रस्थापित विरुद्ध विस्थापित या लढ्याला न्याय देण्याची जर एखाद्याची ताकद आणि तयारी असेल त्याचं आम्ही स्वागतच करतो. तुम्ही आत्ताच ऐकलं की 27 जुलैला राष्ट्रीय जनपरिवर्तन पक्षाचं आमच्यामध्ये विलीनीकरण झालेलं आहे. अलायन्सचा विषयच येत नाही. अलायन्स आमच्याकडे एकच आहे, कार्यकर्ता हाच आमचे अलायन्स आहे. जर ते पक्ष अख्ख्या विलीन करू शकतात तर उद्याच्या युत्या आणि त्यांच्या आघाड्या यांची समीकरणं वेगळी असतील. असं आहे महाराज. आपल्या पक्षाच्या वचननाम्यामध्ये जाहीरनाम्यामध्ये आपण म्हटलंय की परप्रांतीयांचे लोंढे स्थानिकांचे, तो जाहीरनामा नाही आहे. जाहीरनामा हा आहे त्याच्यामध्ये हा हे आव्हान आहे. आव्हानामध्ये म्हटलेलं आहे की स्थानिकांचे जे रोजगार आहेत ते परप्रांतीय हिरावून घेतील की काय, अशी भीती काय आहे. तुमच्या पक्षाचं नाव हे हिंदुस्थान आहे, म्हणजे तुमचा चेहरा आणि मुखवटा हा वेगळा असेल. नाही नाही असा काही विषय नाही. कारण मग कसं असतं तर मी जैनच्या खाली अजून काहीतरी जोडलं असते. असं झालं ना, कन्सेप्ट माझी क्लिअर आहे की जर बिहारमधला माणूस आहे तर तो बिहारमध्ये स्वयंपूर्ण आणि संपूर्णतेने जगावा, गुजरातमधला माणूस आहे तर गुजरातमध्येच संपूर्णतेने जगावा. आज मी एखाद्याला म्हटलं मराठी हृदय सम्राट तर उद्या गुजरातमध्ये नेहरूमध्ये म्हणतील मी गुजराती हृदय सम्राट, तिकडे करुणानिधी म्हणेल मी कर्नाटक हृदय सम्राट. कळलं का? ही कन्सेप्टच मला मान्य नाही. विषय असा आहे की स्थानिकांचे जे मूलभूत हक्क आहे किमान 80% तरी त्याचं पालन केलं पाहिजे की नाही तिथल्या राज्यामध्ये. ते त्यांचं काम आहे. मग माझा पक्ष जर बिहारमध्ये निवडणूक लढवणार असेल तेव्हाही त्याचा वचननामा तसाच असेल. कळलं का? तेव्हाही असंच म्हटलं जाईल की बिहारमधल्या लोकांना विस्थापिताचं जीवन जगायला जे लोक बाहेर परप्रांतात जाऊन रोजगार मिळायला लावतात त्या राज्यकर्त्यांना आपण काहीतरी धडा शिकवलं पाहिजे. जेव्हा परप्रांतीय लोक माझ्या महाराष्ट्रातला असो किंवा कर्नाटकचा असो किंवा मग कुठला असो बिहारचा युपीचा किंवा मध्य प्रदेशचा, किंवा जेव्हा त्याची रुढी सोडून 1800 किलोमीटर जातो तेव्हा त्याच्यापुढे खूप मोठा प्रश्न उभा असतो तो म्हणजे भुकेचा. हा भर भूक आणि भ्रष्टाचारमुक्त हिंदुस्थान घडवणे म्हणजे तशी रोजगार निर्मिती आहे. चेहरा आणि मुखवटा याच्यामध्ये काही अंतर नाही आणि काही होणार नाही. कंपन्या आणि कारखान्यामध्ये कंत्राटी पद्धत सारासपणे लागू केलेली आहे आणि आपण म्हणतो 10,000 लोकांना यापूर्वी रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे. इथे म्हणजे कशा प्रकारे तुम्ही कायमस्वरूपी रोजगार द्याल, तुम्ही संघर्ष कराल की म्हणजे महाराष्ट्रामध्ये भविष्यामध्ये कसं आहे माहिती आहे का? ज्यावेळी कंपन्या ॲड होतात तर मी त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही जर व्यवस्थित जाहिरात वाचला तर तुम्हाला ते त्याच्यातलं एक शब्द समजायला थोडी मदत होईल. त्याच्यामध्ये आम्ही काय म्हटलं की त्यासाठी कठोर उपाय दिला स्टेट काय म्हणायचं ठेकेदारी पद्धत आहे ठिकठिकाणी लागू त्याच्याकडे येतो. ज्या वेळेस आपण राज्य रोजगार हमीचा कायदा बनवलेला असतो महाराष्ट्र शासनाने 1956 सालापासून कायदा असतो आणलेला आहे. त्याच्यामध्ये आतापर्यंत 26 वेळा दुरुस्त झालेले आहे. त्या दुरुस्त करताना जर त्यांनी तो क्लॉज लावला की कंत्राटी पद्धत ही कामाचे स्वरूप आणि त्याची व्याप्ती ठरवूनच मान्य केली जाईल एवढं एक वाक्य घातलं तर आज 70% कंत्राटी कामगार हे परमनंट होते. पण ती राजकीय इच्छाशक्ती नाही आहे कोणाकडे. समाजाची मागणी असते पण त्याला व्यासपीठ नसते. तुमच्या लक्षात आलं का? माझं एवढंच म्हणणं आहे की तुमच्यासाठी एखाद्या पत्रकाराने तरी हा मुद्दा लावून धरला की एवढा किंवा इतक्या वेळा एम्प्लॉयमेंट रूल चेंज झालेला आहे आणि ह्या एवढ्या चेंजमधून सुद्धा कंत्राटी कामगारांसाठी कुठलीही बेनिफिट्स नाही तरी माझं काम निम्म्याने हलकं होईल ना. त्यासाठी मला पुन्हा रस्त्याची गरज नाही पडणार. तर कंत्राटी कामगार ही पद्धत आणि त्यांना मिळणारा जो रोजगार आहे याच्या असलेल्या मूळ कायद्यामधल्या जी त्रुटी आहे ना ती एकदा दुरुस्त झाली आमची मागणी ती राहणार आहे. न्यायालयीन संघर्ष समजलं का? न्यायालयीन संघर्ष संविधानिक संघर्षाने आधी काय होत आहे ते सर्वात महत्त्वाचं. असा कोणताही प्रश्न नाही जो संविधानिक मार्गाने सुटणार नाही. आता विचार करा तुम्ही विखे पाटलांनी
विद्यार्थी सेना, कामगार सेना, असं काही चांगलं विषय असतील आहे. का? कसं आहे, भविष्यात? प्रत्येक पक्षाची जेव्हा घटना तयार होते ना तेव्हा त्याला त्याची सेल, त्याला विभाग म्हणतो प्रभाग, हे निवडणूक आयोगाला डिक्लेअर करावे लागतं. त्यानुसार आमचेही सेल आहेत, कार्यरत आहे. पण असं काही नाही आहे की आमची आघाडी आहे, तमकी आघाडी आहे आणि तीच काम करेल. कारण बरेचसे पक्ष आघाड्या उभा करतात, कामगार आघाडी, महिला आघाडी, बाल आघाडी, युवा आघाडी, आणि कधीतरी पक्ष अचानक निर्णय करतात की ही आघाडी बंद झाली. तसं कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडण्यासारख्या आघाडी कुठे आम्ही करत नाही. आमच्याकडे क्लिअर वर्क फॉर्म्युला आहे, प्रॅक्टिकल वर्क फॉर्म्युला आहे, आणि याच्यामध्ये अगदी सर्वसामान्य लोकांपासून उच्च शिक्षित व्यक्तींपर्यंत, क्लास 1 रिटायर्ड ऑफिसरपासून ज्यांनी आपल्या नोकरीला लाच मारलेली आहे, A1 पोस्ट लाच मारलेली, असे सुद्धा थोडेसे राष्ट्रवादाच्या विचाराने घालवलेले लोक सुद्धा आमच्याबरोबर काम करतात. हे सर्वांना विश्वासात घेऊनच आम्ही काम करू शकतो. त्यामुळे सेल्स वगैरे हे सगळं असतंच प्रत्येक पक्षामध्ये. पण तो फरक एवढाच आहे की ते सेल किती काम करतात, हे की नाही, असं आहे. आपलं सातारामध्ये आश्रम आहे, तर त्याविषयी अधिक माहिती भेटेल का? त्यासाठी तो आश्रमावर येणार एकदा मेडिटेशन कॅम्प असतं, आपण दोघे ध्यान करूया नाही का? एक इश्यू आहे माझा, पर्सनल इश्यू, कदाचित आपण जास्त वेळ घेत असेल. आपण सगळ्यांनी काल परवा न्यूज वाचली असेल, बातम्यांना बघितली असेल की दिलीप कुमार यांना भारतरत्न द्यावे. एक फार महत्त्वाचा मुद्दा आहे. मी आश्रमावर होतो आणि पेपर आला होता, त्याच्यामध्ये लिहिलं होतं दिलीप कुमारच्या चाहत्यांनी एक ब्लॉग तयार केलेला आहे, त्याच्यामध्ये हजारो लोकांची सह्यांची भेट आवडणार आहे आणि महेश भट वगैरे आहे म्हणजे तुला घेतली. मी आणि माझ्या वडील आम्ही सहज चर्चा करतो. माझे वडील मला सहज म्हणाले की हा दिलीप कुमारला भारतरत्न होणार का? तरी म्हटलं तर मागणी आहे. म्हणजे शेजारी भक्त बसले होते, ध्यान करणारे साधन आमचे, ते मला सहज म्हणाले, भारत बघा कसे चालले ह्या दिलीप कुमारांवरती. बघा नीट आहे का, मुद्दा फार महत्त्वाचा आहे. या दिलीप कुमारावरती 1968 पासून 72पर्यंत वर्तमानपत्राचे रकाने छापून आले होते की यांनी पाकिस्तानची हेळगिरी केली भारताला. आता त्यांना भारत मला विशेष वाटलं की एकाही पत्रकार बांधवाने याच्याविषयी छोटं क्रॉस टाकू नये. तर तुम्ही जागरूक नागरिक आहात, हिंदुस्थानचे उद्याच्या सामर्थ्यशाली हिंदुस्थानचे स्वप्न पाहणारे नागरिक आहात, संविधानिक अधिकार